जे कोण लोक माझ्यावर वशीकरण प्रयोग केलेत ना, त्यांची मी आभारी आहे. कारण ते लोक माझ्यावर वशीकरण प्रयोग केले, म्हणून तर मला आज दत्तगुरू भेटले. गुरुवर्य काका आणि बंडूदादा यांचा अनमोल आशीर्वाद, मार्गदर्शन मला लाभलं. आणि अमावस्या पौर्णिमेला मला त्रास व्हायचा. मग मी शिवदत्त महाराजांना विनंती करायचे आणि तीर्थ घ्यायचे. माझा त्रास कमी व्हायचा. पण अशी वेळ कोणत्याही मुलीवर, कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही अवश्य एकदा मोराळला भेट द्या. आम्ही मोराळ भक्ती मार्गात आल्यापासून आम्हाला खूप छान प्रचिती आलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी वैभवी नंदू चव्हाण, राहणार उगारकृत, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव. आम्ही मोराळ भक्ती मार्गात आल्यापासून आम्हाला खूप छान प्रचिती आलेली आहे. मला 6 वर्षापासून त्रास चालू होता. त्रास म्हणजे माझं डोकं खूप दुखायचं. आणि मग आम्ही डॉक्टरांचे सल्ले घेतले. MRI CT स्कॅन वगैरे सगळं झालं, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल यायचे. आणि माझा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. मग आम्ही मांत्रिक, तांत्रिक, देवदेवरशी खूप सगळं फिरलो, पण काहीच फरक पडत नव्हता. आमच्या आत्याच्या मुलीनं आम्हाला मोराळ भक्तिमार्ग सांगितला. मग आम्ही घरी नामस्मरण चालू केलं. नामस्मरण चालू केल्यानंतर त्रास खूपच वाढला. मी चालता चालता अचानक पडायचे, परत संचार व्हायला लागला. मग आम्ही मोराळला गेल्यावर तिथं आरतीच्या वेळी परत संचार झाला. आणि काकांनी त्या शक्तीला विचारलं की मांत्रिकांनी तुला काय काम दिलं आहे. तर ती शक्ती सांगते की ह्या मुलीचं मला कोर्ट मॅरेज करायचं काम दिलं आहे, आणि मी ह्या मुलीला त्या घरची सून करून दिल्यावर मांत्रिक मला मुक्ती देणार आहे. मग काका विचारले की मांत्रिकांनी तुला दिलेलं काम तू का नाही केलास. तर ती शक्ती सांगते की ही मुलगी मी दत्तगुरूंच्या भक्तिमार्गात आहे. आता मला दिलेलं काम मी अजिबात करू शकणार नाही. मांत्रिक मुक्ती देतो म्हणून सांगून मला फसवलं आहे. मांत्रिक मुक्ती नाही देऊ शकत हे मला समजलं आहे. आणि आता मला दत्तगुरू मुक्ती देणार आहेत. मी रोज ह्या मुलीसोबत नामस्मरण करतोय, असं ती शक्ती काकांना सांगते. आणि मग आम्ही नामस्मरण अभिषेक चालू केलं. अभिषेक चालू केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात माझा संचार पूर्णपणे बंद झाला. आणि अमावस्या पौर्णिमेला मला त्रास व्हायचा. मग मी शिवदत्त महाराजांना विनंती करायचे आणि तीर्थ घ्यायचे. माझा त्रास कमी व्हायचा. मी आता इतकंच सांगेन की इतक्या महाभयानक वशीकरण प्रयोगातून सगळ्या देवांनी मला वाचवलं. आणि शेवटी मी दत्तगुरूंच्या कृपेने या संकटातून मुक्त झाले. आपण देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आयुष्यात गुरूंचा खूप मोठा वाटा असतो. आणि मला माझ्या आयुष्यात गुरु लाभले. गुरुवर्य काका आणि बंडूदादा यांचा अनमोल आशीर्वाद, मार्गदर्शन मला लाभलं. आणि माझं जीवन सुखमय, आनंदमय होऊन गेलं. जे कोण लोक माझ्यावर वशीकरण प्रयोग केलेत ना, त्यांची मी आभारी आहे. कारण ते लोक माझ्यावर वशीकरण प्रयोग केले, म्हणून तर मला आज दत्तगुरू भेटले. विश्वाचे स्वामी, ब्रह्मांड नायक आज आपल्या सोबत आहेत. मग आणखी काय हवं. पण अशी वेळ कोणत्याही मुलीवर, कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही अवश्य एकदा मोराळला भेट द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.